मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी धरणातून यंदा विसर्गाचा रेकॉर्ड नोंदवला गेला। दुष्काळ पट्ट्यामध्ये येत असल्याने नेहमीच पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जायकवाडी धरणातून यंदा विक्रमी विसर्गाची नोंद झाली। रविवारी रात्री धरणातला विसर्ग तब्बल 3 लाख क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला होता। प्रचंड विसर्गामुळे नांदेड जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला। गेल्या 15 दिवसात झालेली अतिवृष्टी आणि नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक यामुळे काल रात्री प्रचंड प्रमाणात विसर्ग करावा लागला। जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नांदेडमधल्या गोदावरी नदीची पूरस्थिती अजून देखील कायम आहे। गेल्या 5 दिवसांपासून गोदावरी नदीला पूर आला। जायकवाडीसह विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडून त्यातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडलं जातं। जायकवाडीमधून सोडलेलं पाणी वाढल्यास पूर वाढण्याची शक्यता आहे। आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक पर्यंतचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। पावसाची सध्या स्थिती काय आहे आणि विसर्ग पुन्हा वाढवला जाऊ शकतो का? नेमकी काय काय परिस्थिती? कल्याणी, यावेळेस मी जायकवाडी धरणावर आहे। पावसाची परिस्थिती म्हणजे काल रात्रीपासून पाऊस थांबला आहे, मात्र मी जायकवाडीतनं विक्रमी विसर्ग सुरू आहे आणि तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। यावेळेस जायकवाडीचे जे तुम्हाला गेट दिसत आहेत हे 6 आपत्कालीन दरवाजे आहेत। या आपत्कालीन दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे आपत्कालीन दरवाजे त्याच वेळेस उघडता येतात ज्यावेळेस वरील भागातनं जो पाण्याचा फ्लो आहे हा जवळपास 1.5 ते 2 लाख क्युसेक असतो आणि सध्या वरील भागातून म्हणजे जायकवाडीच्या कॅचमेंट एरियातून जवळपास 2.5 लाखाचा ओघ सुरू आहे। म्हणून आपत्कालीन दरवाजे उघडले आहे आणि त्याच्या बाजूला जे पाण्याचा धुरळा उडालेला आहे आपल्याला काहीच दिसत नाही, तिथं आहे नियमित 18 दरवाजे। त्यामुळे जायकवाडीच्या एकूण 27 दरवाजातनं आता हा जवळपास 2,10,000 इतका विसर्ग सुरू आहे। काल रात्री जायकवाडीचा हा विसर्ग 3,10,000 पर्यंत गेला होता। जेव्हापासून जायकवाडी धरणाची निर्मिती झाली तेव्हापासून इतक्या वेगानं पाणी कधीच सोडण्यात आलं नाही। त्यामुळं जायकवाडीनं काल स्वतःचाच असा एक विक्रम नोंदवला असं आपण म्हणू शकतो। 2006 मध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस 2,56,000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडलं होतं आणि परिसरातील पैठण शहर त्याच्यानंतर शेकडो गावं पाण्याखाली गेले होते। मात्र यावेळेस प्रशासनानं नियोजन उत्तम केलं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। त्यामुळे इतका पूर आलेला आहे जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते। गोदावरी नदी दुथडी भरून वाहते तरी सुद्धा पैठण शहरात पाणी घुसलं, मात्र फारसं नुकसान झालं नाही आणि आजूबाजूला जी लहान गावं खेडी होती तेथील नागरिकांना आधीच स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। आतापर्यंत जवळपास 10,000 पेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं। त्यामुळे पुराच्या पाण्यात फारशी लोक अडकलेली नाही। अपवादात्मक 1-2 गावं आहे आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये धरणातनं पाण्याचा हा मोठा विसर्ग 2,10,000 असा विक्रमी विसर्ग सुरू आहे आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे। इथून पुढे गोदावरी नदीवर 2 ते 3 पूल आहे। एक पूल अहिल्यानगरला जोडणार आहे तर समोरचे पूल अंतर्गत गावांना जोडणारे आहे। हे सगळे पूल आता पाण्याखाली गेलेले आहेत। सगळे रस्ते बंद झालेले आहे। आपेगाव आणि परिसराचा कालपासून संपर्क तुटलेला आहे तर पैठणवरनं अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता काल रात्रीपासून बंद आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सध्या पाऊस बंद आहे, अतिवृष्टी झालेली नाही आहे गेल्या 24 तासात। मात्र नगर भागात काल मोठा पूर आला होता, नाशिक भागात मोठा पूर आला होता। ते पाणी संभाजीनगरला म्हणजे जायकवाडीच्या कॅचमेंट एरियामध्ये पोहोचायला जवळपास 24 ते 48 तास लागतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे। त्यानंतर ते पाणी इथं आलं तर हा विसर्ग वाढू शकतो आणि पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र तुर्तास विसर्ग नियंत्रित करण्यात आलेला आहे, 2,10,000 आहे आणि गोदावरीचं हे अक्राळ विक्राळ रूप म्हणजे 2006ला एक मोठा पूर आला होता, त्यानंतर 2011ला पूर आला, त्यानंतरही जायकवाडी धरणाचे दरवाजे गेल्या वर्षी उघडले, मात्र विसर्ग इतका नव्हता। यावेळेस विसर्गाचाही विक्रम झाला आहे, जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवकीचाही विक्रम झालाय आणि परिसरात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याचाही विक्रम झालाय असं आपण म्हणू शकतोय आणि त्यामुळं जायकवाडी धरणाचं हे विहंगम मात्र तेवढंच गोदावरी नदीचं रौद्र रूप झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय। कल्याणी, विशाल, सध्या पाऊस थांबला त्यामुळे विसर्ग कमी व्हावा आणि पाणी ओसरावं हीच अपेक्षा आपण करूयात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।